टार्गेट 23 धावसंख्येचं आहे. हो, इथे आपण पाहत आहे चुकी झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला आला. चौकार. वाईट +4 अतिरिक्त बाउन्स आणि इथे खऱ्या अर्थानं या बोनसच्या धाव फलक्यावरती जरूर पाहायला मिळतील. 5 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. बबलू बाद झाला होता. सेकंड बॉलवरती आपण पाहतोय वाईट +4 5 धावा धावफलक्यावरती आल्या. 5 धावा धावफलक्यावरती 23 बनवायचे आहेत 24 बॉलमध्ये. आणि अशा रीतीचे जर बॉल आले तर मात्र जरूर या मॅचमध्ये थोडंसं वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळेल. चांगले बॉल डिलिव्हर करावे लागतील. पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेलं तर गोलंदाज भूषण विकेटच मिळवली होती, परंतु त्यानंतर मात्र हा खराब चेंडू पाहायला मिळतोय. हो, चांगला बॉल आणखीन एक पडल्यानंतर आतमध्ये आला. यावेळी जर पाहायला गेलं तर ऑफ कटरचा वापर केला. थोडासा खाली देखील राहिला. चॉप करण्याचा प्रयत्न होता. 7चा त्या ठिकाणी असफल ठरला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो, फुलटॉस बॉल यावेळी बरोबर आपण पाहताय कव्हर आणि पॉईंटच्या मधून काढायचं होतं, तिथे मात्र मिसफील्ड झाली आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथून कंप्लीट होतील. चांगले प्रयत्न भूषणचे राहिले. चांगले बॉल तो डिलिव्हर करतोय. फिल्डरची साथ त्याला लाभली तर मात्र या धावसंख्येचा बचाव इथून होऊ शकतो. इतक्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याचा अचूक टप्पा, त्याचं व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं आणि इथून मात्र आता फिल्डर देखील चुक्या करताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर पाहायला गेली तर 7 वरती जाऊन पोहोचली आहे. 23 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 21चं टार्गेट होतं, परंतु 2 धावा या पॅनल्टीच्या पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन स्लॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. फॉलो करतोय यावेळी भूषण फलंदाजाला आपण पाहता पूर्णपणे रीड केलं. कशा पद्धतीचे फटके तो एक्झिक्यूट करतो. त्याचवेळी मात्र त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक खराब चेंडू वगळला तर चांगली बॉलिंग राहिली आहे. हो, यावेळी देखील फ्लाइंग स्ट्रोक केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. पूर्णपणे जर पाहायला गेलं तर ब्लँक झाले होते त्या ठिकाणी. 7 बॉल अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला होता. वेगानं आतमध्ये आला होता. वेगानं बॉल फेकण्याचं काम करतोय भूषण. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. हो, इथे फटका तर चांगला केला, परंतु मिस टायमिंग राहिला. फिल्डरनं चुकी केली. अनस इंजिनियरची कॅच इथे ड्रॉप झाली आहे. अगदी सोपा झेल हातामध्ये आला होता. सरळरित्या कुठे हलण्याची गरज नव्हती. होम डिलिव्हरी तुमच्या अगदी दारामध्ये आली होती, परंतु तुम्ही परत पाठवली. इथून खऱ्या अर्थानं जेल ड्रॉप झाला. जेल ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 9 वरती. 9 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. पाठलाग 23 या धावसंख्येचा आहे. आतापर्यंत 9 धावा धाव फलक्यावरती आल्यात. हो, इथे फटका लॉफ केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये, थांबले थोडेसे आणि तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली.
एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 10 वरती. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 17 बॉल 13 धावसंख्येची गरज. अनस इंजिनियर आणि 7 सिद्दीकी हे दोन फलंदाज. स्विच हिट केलाय. अगदी आपण पाहताय बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. चौदा धावा धावफलकावरती आल्यात. हो इथे फटका फसलाय परंतु फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. अनस अगदी दुसरी धाव घेण्यासाठी निघाला आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. जी कॅच ड्रॉप झाली त्यानंतर मात्र पूर्णपणे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित झालं. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. जगदीश गोलंदाजी मार्कवरती. प्रयत्न तर त्यांचे भरपूर चालू आहेत. विकेटसाठी मात्र हो इथे देखील कट केला. फिल्डर आहेत परंतु आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अगदी निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थर्डमॅनला आलाय चौकार. चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र तब्बल 20 वरती. 20 धावा धावफलकावरती. आता 3 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील अजूनही पॅनल्टी ऍड केली. 21च होत्या. 2 पॅनल्टीचे आहेत. हो इथे आपण पाहताय पंचांकडे अपील. पंच सांगतात SOUT. फुल टॉस बॉलवरती विकेट आली आहे 7ची. आता शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचे अजूनही 13 बॉल. जय हनुमान माले टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. हो इथे समोर अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा फटका खेळला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. तो फेकी देखील वाईडच झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. आता 1 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल बाकी आहेत. ती कॅच जर का आली असती ना तर मजा आली असती या मॅचमध्ये. ती कॅच फार महत्त्वाची होती. ती कॅच घेणं फार गरजेचं होतं. ती कॅच आली असती तर मात्र विकेट्स आणि त्यानंतर मात्र त्या धावा बचाव होत असताना अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत देखील पाहायला मिळाले असते. आता 12 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 12 बॉल 1 धावसंख्येची गरज. चांगला बॉल 12 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट आहे. काही घडू शकतं. प्रयत्न आधी परमेश्वर असं म्हटलं जातं. तर प्रयत्न जर केले तर नक्की तुम्हाला यश मिळेल आणि त्या यशासाठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील. एक पहिला बॉल तो डॉट आला. हो फटका चांगला आहे. फिल्डर हो एफर्ट्स पहा आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे दामत 11 दामत टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. हंबरपाडा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. जाऊया नेक्स्ट मॅचकडे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच दामत विपक्ष जय हनुमान माले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स आणि बॅटिंग करत असताना 12 धावा ज्यानं बनवल्या तो 7 ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि टॉससाठी देखील यायचं आहे.
कॅमेरामन टॉस बॉक्स